नंबरशिप मधील गणित विषयातील घटक, संख्या व क्रिया यांचे गुणधर्म तसेच त्यांचे नियमही अभ्यासणार आहोत. त्यांचे नियम. आता बघा या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे तुमचा, तुम्ही जर संख्यांचं युनिट आपला जो जसं की पूर्ण युनिट एक आहे की त्यामध्ये परिमेय संख्या, पूर्णांक संख्या, समतुल्य अपूर्णांक संख्या या सर्व संख्यांचे प्रकार आहेत. ओके, किंवा थोडक्यात संख्यांचे प्रकारामध्ये वेगवेगळ्या संख्या आहेत व त्याच्यातल्या बेसिक क्रिया आहेत. आपण जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांकांचे आहेत, परिमेय संख्यांचे आहेत, ओके, दशांश संख्यांचे आहेत. तर मग त्या सर्व बेसिक क्रिया करत असताना किंवा तुम्हाला त्या संख्यांची माहिती घेत असताना आपल्याला सर्वात अगोदर त्यांचे नियम, गुणधर्म किंवा त्याच्या महत्त्वाच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर राहणं गरजेच्या आहेत. ओके, हा टॉपिक आजचा मी मुद्दाम तुमच्यासाठी घेतलेला आहे कारण की तुम्हाला रेग्युलर सिलेबसला हा टॉपिक नाहीये, परंतु तुम्हाला थोडक्यात म्हणजे तुम्हाला की जर कोणी नवीन जॉईन झालेला असेल किंवा ज्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुवातच आता केलेली असेल किंवा गणित विषयाबद्दल ज्यांना जास्त प्रमाणात बेसिक नॉलेज कंप्लीट नाही त्या विद्यार्थ्यांसाठी खरा म्हणजे हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे. बघा, तर त्यामध्ये तुम्हाला त्यांचे गुणधर्म म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काही कन्सेप्ट अशा असतात की त्या त्रिकाल बाधित सत्य असतात. ओके, जसे की आपण जर का दोन समसंख्यांची बेरीज केली, ओके, दोन समसंख्यांची बेरीज केली तर त्यांची बेरीज ही समसंख्याची येते. आता हे त्रिकाल बाधित सत्य आहे. जसं की फॉर एक्झाम्पल काय सांगते या ठिकाणी दोन समसंख्या आहे. आता या ठिकाणी 28 प्लस या ठिकाणी 22. आता या ठिकाणी दोन समसंख्या घेण्यासाठी 28 मध्ये एकक स्थानी 2, 4, 6, 8 व 0 यापैकी कोणताही जर एक अंक घेतला तर ते काय होणार आहे? समसंख्या होणार आहे. कोणती होणार आहे? समसंख्या. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही 28 मध्ये यापैकी कोणतीही एक समसंख्या जर ऍड केली तर त्रिकाल बाधित सत्य आहे की त्याचे उत्तर काय येत असतं? समसंख्या येत असतं 50. म्हणजेच हा एक शॉर्टली तुम्हाला थोडक्यात समजेल असा एक नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे, गुणधर्म सांगितलेला आहे की संख्यांचं. तर मग आता या ठिकाणी बघा हे झाले 28, ही समसंख्या आहे. ओके, ही कोणती संख्या आहे? समसंख्या. आता या समसंख्येमध्ये आपण 22 मिळवले तर त्याचं उत्तर समसंख्या मिळाली. तर 22 ही समसंख्याच होती, ही सुद्धा कोणती संख्या होती? समसंख्याच होती. आता जर ठीक आहे एक समसंख्या मिळवली तर समसंख्येची व्याख्या काय सांगते आपल्याला की एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असायला पाहिजे. ओके, बरोबर ना? तर मग ती जर संख्या असेल तर काय होईल? समसंख्या होईल. मग आपल्याला एकक स्थानी ह्या 2च्या ऐवजी जर आपण 4 घेतले आणि 24 जर झाले तर 4 आणि 8 किती येणार? तर 12. म्हणजे एकक स्थानी पुन्हा 2 येणार, म्हणजे उत्तर समसंख्यात येणार. या ठिकाणी 6 जरी घेतले तर 6 आणि 8 14 होणार, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा एकक स्थानी 4 येणार, म्हणजेच या ठिकाणी त्यांची बेरीज समसंख्यात येणार. 8 घेतले तर 16 होणार, म्हणजेच या ठिकाणी 6 येणार, म्हणजेच त्यांची एकक स्थानी 6 आले, म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते कोणती येणार आहे? समसंख्यात येणार. असे एक थोडक्यामध्ये हा जर गुणधर्म तुम्हाला समजला असेल तर बघा यासारखे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म या टॉपिक मध्ये आजच्या अभ्यासाचे आहेत. जसे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या पाहिल्या असतात, त्या संख्यांची जसे की आता समसंख्या आहे, विषम संख्या आहे, त्यांची बेरीज, त्यांचा गुणाकार, त्यांचा भागाकार किंवा एक संख्यामध्ये ऍड केल्यावर काय होतं, एकने संख्याला गुणल्यावर भागल्यावर काय होतं. ह्या आजचा जो टॉपिक आहे तुमचा सर्वात महत्वाचा, हा टॉपिक तुम्हाला क्लिअरली तुम्ही पाठांतरावर भर द्यायचा पूर्ण. मी मॅक्झिमम तुम्हाला ओरली गुणधर्म सांगणार आहे. ओरली तुम्हाला तसं बोर्डवर तर रायटिंग करून देईलच, परंतु तुम्ही आजचा टॉपिक हा एक रिटर्न म्हणून नाही तर तुम्हाला ते पाठांतराचा भाग आहे पूर्ण. मी बेसिक सूत्र जसे असतात आपले, जसे की काही सूत्रही येत नसेल, संख्यांची बेरीज कशी करायची आपल्याला, त्यानंतर समसंख्या जर असेल तर त्यांची बेरीज कशी करायची, त्यासाठी काही महत्त्वाचे सूत्र भेट, परंतु ते सगळ्या गोष्टी पाठांतर करण्याच्या आहेत. लक्षात ठेवा, 8वीच्या स्तरावर तुम्हाला पाठांतरावर मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त भर द्यावा लागत असतो. आणि सूत्र झाले, नियम झाले, गुणधर्म झाले, हे पाठांतर कशामुळे करावे लागतात? कारण की आपण बेसिकली ज्यावेळेस एखादी टॉपिक, एखादा प्रश्न, एखादी संकल्पना क्लिअर करत असतो त्यावेळेस जर आपल्याला ते आपल्या माइंड मध्ये ऑलरेडी जर असेल तर आपण ही स्टेप बाय स्टेप खाली सोडवत जाऊ शकतो. परंतु जर तुम्ही ती ओरली
जर पाठांतर जर नाही केली, जर तुम्हाला ते लिहून प्रॅक्टिस झाली असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकत नाही की आपण कुठे लिहिलेलं आहे, ऍक्च्युली या ठिकाणी काय करावं लागेल. मग ते रिटर्न मध्ये तेवढा वेळ नसतो तुमच्याकडे, एका प्रश्नाला 1 मिनिट. मग या सर्व गोष्टी कशामुळे, या सर्व गोष्टीच्या अडचणीवर जर मात करायची असेल आपल्याला तर काय करावं लागेल, आपल्याला दिलेले गुणधर्म असतील, नियम असतील, त्यांचे काही महत्वाचे सूत्र असतील, ते पाठांतरच करावं लागणार. ओके. संख्यांच्या बाबतीत एकूण संख्यांची बेरीज किती आहे ही करत बसण्याऐवजी तुम्ही पाठ करू शकता. काही ढोबळ मनाने काही संख्याचे असतात की त्या काय केलं जातं, 1 ते 50, 1 ते 100, 1 ते 25, मूळ संख्यांची, समसंख्यांची, पूर्णांक संख्या, धन विषम धन संख्या, ऋण संख्या, हे काही असे महत्वाचे पॉईंट आहेत की हमखास त्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणून तुम्ही तो डाटा ऑलरेडी पाठांतरच करून घ्या. जसं की आपल्याकडे मराठीला, इंग्लिशला काही शब्द असतात, समानार्थी शब्द आपण पाठांतरच करून ठेवतो. ओके. जसं की एका वाक्यात उत्तर लिहा, पाठांतरच करून ठेवतो. ते दिसलं की आपल्याला ते फिल इन द ब्लँक्स, ओके, जसं की रिकामी जागा भरा, पाठांतरच करून ठेवतो. म्हणजे प्रश्न असला की आपण डायरेक्टली उत्तर लिहितो. तसंच गणितामध्येही असा या संख्यांच्या प्रकार किंवा गुणधर्माबाबतीत असा काही घटक आहे की जे तुम्ही पाठांतरच करून ठेवलं पाहिजे. ओके. चला, तर मग आपण सुरुवात करूया संख्यांच्या प्रकाराच्या गुणधर्मापासून. पहिली संख्यांचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ह्या पहिला गुणधर्म नैसर्गिक संख्येचा काय सांगता येईल बेटा? नैसर्गिक संख्येचा पहिला गुणधर्म, नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या ही 1 आहे. प्रश्न तयार होऊ शकतो त्यावर, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, प्रश्न विचारला जात नाही. एक वेगळा सोडा, पण आपण बेस तयार करणं किंवा बेसिक सोडून आपण डायरेक्ट पुढे जाणं योग्य नाही. ओके. नेहमी हमखास नैसर्गिक संख्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही, फक्त त्यांच्या बेरजेवर प्रश्न विचारला जातो. ओके. जसं की 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती, तोही मॅक्झिमम जास्तीत जास्त त्यावर आहे. 8च्या स्तरावर प्रश्न विचारला नाहीये, परंतु आपल्याला बेस सोडून समोर जाता येत नाही, म्हणून ते घेणं खूप गरजेचं असतं. ओके. बघा आता 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे. ओके. बघा त्या ठिकाणी पहिला नियम झाला आपल्याला तयार की 1 ही सर्वात लहान संख्या नैसर्गिक संख्यामध्ये येते. ओके. मग नैसर्गिक संख्या ती मोठी संख्या, आता या ठिकाणी लहान जर घेतली आपण तर आपल्याला मोठी संख्या माहित असणं गरजेचे आहे. नैसर्गिक संख्या अनंत पर्यंत असतात, म्हणून सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. म्हणून सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. ओके. हा झाला नैसर्गिक संख्येवरचा दुसरा नियम. ओके. मग आपण आता या ठिकाणी नैसर्गिक संख्यावरचे जर काही नियम व गुणधर्म अभ्यासत असेल तर त्यांची नैसर्गिक संख्यांची बेरीज केली तर नैसर्गिक संख्याचे येते. ओके. त्यानंतर नैसर्गिक संख्येचा गुणाकार केला नैसर्गिक संख्येचे येते. ती काही तुम्हाला सांगायची आवश्यकता पडणार नाही, कारण की 1 पासून अनंतपर्यंत असणाऱ्या आणि इन्फिनाइट म्हणजे त्या ठिकाणी या प्रकारचं चिन्ह असतं बघा. ओके. या चिन्हाला अनंत चिन्ह असं म्हणतात. ओके. मराठीमध्ये म्हणजे त्या संख्या कशा आहेत, इन्फिनाइट आहेत, अनंतपर्यंत आहेत, म्हणून मोठी संख्या. सुरुवात आपल्याला 1 पासून होते हे माहित आहे, कारण की त्याची व्याख्याच काय सांगते, 1 2 3 डॅश. ओके. इन्फिनाइट पर्यंत संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. ओके. मग आपण जर हे 1 हा जर अंक आता पाहत असतील तर आपल्याला त्यापेक्षाही अलीकडील अंक बी माहिती आहेत. ओके. कारण की आपण आता का लहान नाही, 8च्या स्तरावर आपण अभ्यास करणार म्हणल्यावर त्याच्या अगोदरचे अंक आपल्याला माहिती आहेत. जसं की ऋण संख्यामध्ये 1च्या अगोदर येतात किंवा 0 त्याच्या अगोदरचा आहे.
म्हणून तेच अगोदर येतात, परंतु नैसर्गिक संख्यामध्ये त्या गोष्टीचा समावेश केलेला नाहीये. ओके, म्हणून सर्वात सुरुवातीला अगोदर कोणती संख्या येते? 1 येते, म्हणून ती सर्वात लहान झाली. ओके, ती सर्वात लहान झाली. मग हे दोन नियम जे आहेत हे जर तुम्हाला माहित असतील तर पाठांतर करायला लक्षात ठेवा. ओके, जे नवीन विद्यार्थी आहेत गणिताचा अभ्यास आतापासून सुरुवात करतात, कारण की तुम्हाला नैसर्गिक संख्या या 6वी 5वी मला माहिती आहे, फक्त ज्यांनी 5वीला जर का स्कॉलरशिप नव्हते, कोणती जर स्पर्धा परीक्षेची एक्झाम दिलेली असेल, BDS, MTS, PTS यासारख्या जर एक्झामला जर कोणी बसलेला असेल तर त्या संख्याबद्दल माहिती असते. ओके, कारण की ते बेसिकली अगोदर शिकून घेतातच स्पर्धा परीक्षेमध्ये. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जर नैसर्गिक संख्याविषयी जर काही माहिती समजली असेल तर आपण आता पूर्णांक संख्या करू. ओके, त्याला पूर्ण संख्या म्हणतात. बघा पूर्ण संख्यामध्ये त्याची सुरुवात शून्यापासून होते. पूर्ण संख्या त्याला इंग्लिश मध्ये होल नंबर म्हणतात. ओके, मग होल नंबरचे रूल्स काय असतील? होल नंबरची सुरुवात शून्यापासून होते, म्हणून शून्य हा सर्वात लहान पूर्ण संख्या आहे, पूर्ण संख्यातील अंक आहे. अंक आहे. ओके, शून्य हा पूर्णांक संख्यामधील सर्वात लहान अंक आहे. मग शून्यापासून सुरू होतात तर अनंतपर्यंत असतात. ओके, म्हणून नैसर्गिक संख्येच्या नियमानुसार याही संख्येला म्हणता येईल की पूर्णांक संख्यामध्ये सुद्धा मोठ्यात मोठी संख्या सांगता येत नाही. ओके, पूर्ण संख्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या सांगता येत नाही, कारण की ती इन्फिनाइट असते. ओके, म्हणजेच अनंत असते, अनंतपर्यंत संख्या असतात, म्हणून त्या सांगता येत नाही. आता बघा या ठिकाणी त्यानंतर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सम आणि विषम या दोन संख्यांचे नियम व त्यांच्या क्रियाचे नियम हे आपल्याला खूप महत्त्वाचे ते अभ्यासूया. ओके, बघा ज्या वेळेस मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला समसंख्या चे गुणधर्म. समसंख्येचे गुणधर्म काय असतात की पहिला 0 2 4 6 8 हे अंक संख्येच्या एकक स्थानी असतात. हा पहिला गुणधर्म. ओके, 2 0 4 6 8 या अंकापैकी एक अंक काय असतो? संख्येच्या एकक स्थानी असतो. त्यानंतर दुसरा नियम सांगता येईल आपल्याला की समसंख्या एक समसंख्या व दुसरी समसंख्या यातील फरक 2 चा असतो. आता बघा या ठिकाणी पहिली समसंख्या घेतली आणि जर त्या समोरची दुसरी समसंख्या घेतली क्रमानुसार तर त्यातील फरक कितीचा असतो? 2 चा असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी 50 घेतले आणि त्या समोरची 51 आणि 52, आता या ठिकाणी ही 51 विषम संख्या आहे म्हणून त्या समोरची समसंख्या कोणती येणार आहे? 52 येणार आहे. म्हणजेच फरक म्हणजेच काय काढायचं बेटा? त्याच्यातली वजाबाकी करायची. म्हणजेच त्यातील फरक कितीचा असतो? नेहमी 2 चा असतो. म्हणजेच त्यांची वजाबाकी नेहमी क्रमवार समसंख्यांची वजाबाकी काय येते?
2 येत असते. ओके. त्यानंतर समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज समसंख्याचे समसंख्या येते. उदाहरणार्थ 80 प्लस 2, 30 प्लस 22, 42 प्लस 44, 38 प्लस 36. बघा आता यांची बेरीज जर करून बघितली आपण तर या सर्व संख्यांची 2 मध्ये शून्य मिळवले तर एक स्थानी 2 येणार आहे, 2 मध्ये शून्य मिळवले तर एक स्थानी 2, 4 मध्ये 2 मिळवले तर 6 येणार आहे एक स्थानी, 8 मध्ये जर काय 6 मिळवले तर एक स्थानी किती येणार आहे? 4 येणार आहे. म्हणजे सर्व संख्या ज्या काही समसंख्या आहेत या सर्व समसंख्यांची बेरीज काय येत असते? समसंख्या येत असते. आता तुम्ही म्हणताल सर ठीक आहे, मग 3 अंक जर घेतले तर चालतंय. 3 अंक नाही, तुम्ही 10 जरी अंक घेतले बेरीज करते वेळेस किती अंक घ्या, शेवटी त्यांची बेरीज ही काय येणार आहे? समसंख्या येणार आहे. 2 आणि 8 10, 10 आणि 8 18, 18 आणि 4 22, म्हणजे 22 ची एकक स्थानी 2 येणार आहे, म्हणजे ती समसंख्या येणार आहे. ओके. पूर्ण बेरीज करायची आवश्यकता नाही. एकक स्थानी काय पाहिजे? 2 0 4 8 किंवा 6 यापैकी एक अंक. तर मग हे 3 नियम तुम्हाला समसंख्येचे माहित असणे गरजेचे आहे. आता समसंख्यांची वजाबाकी, आता समसंख्यांची वजाबाकी जरी केली आपण तर त्या संख्येतून जर काय संख्या वजा केलं तर समसंख्याच वजाबाकी येणार आहे. त्यांचं बेरजेसारखीच वजाबाकीचाही नियम समसंख्यांच्या बाबतीत लागू होतो. ओके. चला तर आता पाहूया विषम संख्यांचे गुणधर्म. आता विषम संख्या ह्या समसंख्यांच्या विरुद्ध एकानंतर एक नैसर्गिक संख्या ज्या असतात त्या नैसर्गिक संख्यामध्ये एक सम व एक विषम संख्या कंटिन्यू येत असते. मग यामध्ये बघा आता विषम संख्या 1 3 5 7 9 या संख्या हे अंक जर संख्येच्या एकक स्थानी असतील, जर संख्येच्या एकक स्थानी असतील तर त्या संख्येस विषम संख्या म्हणतात. विषम संख्या म्हणतात. खूप वेळा व्याख्या झाली आहे, त्या पाठांतर व्हायला पाहिजे तुम्हाला. आता बघा त्या ठिकाणी यावरून यांचे गुणधर्म काय सांगता येईल की विषम संख्या म्हणतात म्हणजेच 1 3 5 9 7 हे अंक एकक स्थानी 100% असतात. हा पहिला गुणधर्म. ओके. विषम संख्येचा. दुसरा काय होईल की आता 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या येते. लक्षात ठेवा, 2 विषम संख्यांची बेरीज काय येत असते? समसंख्या. 2 विषम संख्यांची बेरीज, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. उदाहरणार्थ काय सांगता येईल बेटा त्या ठिकाणी? बघा या ठिकाणी एक एक अंक घेऊया आपण अगोदर. 3 अधिक 5, त्यानंतर 9 अधिक 1, 7 अधिक 5, कोणताही घ्या. 7 अधिक 3, 9 अधिक 7, 9 अधिक 5. मग यांची जर बेरीज केली आपण तर किती येणार बेटा? 5 आणि 3 8, 7 आणि 5 12. ओके. 7 आणि 3 10, 5 आणि 9 14, 9 आणि 7 16, 9 आणि 1 10. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला याची जर उत्तर जर आपण पाहिले 2 विषम संख्यांचे तर काय येत आहेत? 8 येत आहेत, 10 येत आहेत, 12 येत आहेत, 16 10 आणि 14, म्हणजे ते सर्व समसंख्या येत आहेत. ओके.
सर्व समसंख्या येत आहेत, म्हणून या ठिकाणी त्याचा एक गुणधर्म म्हणता येईल की दोन विषम संख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्या असते. आता या ठिकाणी आपण ही एक एक अंक घेतले, आपण आता त्यांच्या 2 2 3 3 अंकी संख्या घेऊन पाहूया. ओके, मग या ठिकाणी पहा 333 अधिक 445, त्यानंतर 809 प्लस 113. आता विषम संख्या घ्यायची आपल्याला. त्यानंतर 125 प्लस 225. आता या दिलेल्या 3 प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला समसंख्या मिळत असेल तर त्या नियम आपला परफेक्ट